राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा किंवा आपण आपल्या नेतृत्व म्हणून लोकसभेला उभं करण्याचा आम्हा सगळ्यांची इच्छा आहे भाऊ. आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की लोकसभेला आम्हाला राष्ट्रवादीबरोबर जायचं नाही. याच्या आधी एक महिन्यापूर्वी शरद पवार साहेबांचं उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या आधीच आम्ही सांगितलं होतं की आम्ही यांच्याबरोबर जाणार नाही. कारण का अनेक प्रकारे नगरपालिकेमध्ये यांचे आमदार आज 9 नगरसेवक आहे. 9 वार्डामध्ये एकही आमदार पण गेल्या 5 वर्षात 7 वर्षात आलेला नाही. एकही विकास काम करायचं झालं तर त्याला अडवून आणणे. सर्वसामान्य कार्यकर्ता असेल तो कुठल्या पक्षाचा आहे, अरे पक्षाचा आहे, पण तो नगरपालिकेला टॅक्स देतो हे विसरता का? ह्या टॅक्सच्या स्वरूपातच ही राष्ट्रवादी आज नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून बेकायदेशीर ओपन स्पेसवर बिल्डिंगा बांधून एक उदाहरण तालुक्याला आम्ही दिलंय. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही उपोषण आमचे शहर अध्यक्ष अशोकराव जाधव व सर्व नगरसेवक यांनी उपोषण करून माझा इथलं अतिक्रमण बिल्डिंगचं काम थांबवून ते पाडून शहराला एक उदाहरण दिलं की फलटणमध्ये राष्ट्रवादी काय काम करते, लोकांचं काम करते का स्वतःचं काम करते, स्वतःचं पोट भरायचं काम करते, स्वतःचा व्यवसाय चालवायचं काम करते. हे त्यांच्या पक्षाने लक्षात येत नाही. फलटण शहरामध्ये टॅक्स वाढवला, नागरिकांना रांगा लावायला लावल्या टॅक्स, आणि आम्ही तुमच्यावर उपकार करतो आणि टॅक्स माघारी घेतो हे सांगण्यासाठी लोकांची छळवणूक केली. तो टॅक्सच्या स्वरूपात अजूनही निर्णय आलेला नाही. सरकारी प्लॉट असून द्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या घशात घालायचा, त्याच्यावर अपार्टमेंट बांधायची आणि ह्यांनी त्याच्यावर पार्टनरशिप करायची आणि ते गोरगरिबांना विकायचे. अशा पद्धतीने ह्या फलटण शहरामध्ये कामकाज चालू आहे. फलटण शहरामध्ये राष्ट्रवादीचं काम सर्वसामान्य नागरिकांना समोर धरून न होता आर्थिक लाभ होतील अशा पद्धतीची कामं फलटण राष्ट्रवादीच्या माध्यमातून चाललेली आहेत. हे पक्ष नेतृत्वाला माहित नाही. इथल्या लोकसभेच्या संदर्भात इलेक्शनला पवार साहेब किती वेळा येऊन गेले. पवार साहेबांना इथले खड्डे दिसले नाहीत, फलटण बारामती रस्त्याचे खड्डे दिसले नाहीत. आमचा नीरा देवघरचा प्रश्न गेल्या वेळेस माननीय माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर साहेब, माजी नगरसेवक बाळासाहेब भोसले साहेब, बाळासाहेब आंबोले साहेब, या अशा काही नगरसेवकांनी हा विषय तडीस नेण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भात रेल्वे प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, युतीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी धरणं बांधून देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं. यांना नीरा देवघरचा कॅनल आपल्या तालुक्यात नेण्याचं काम करता आलं नाही. यांना 25 वर्ष झाली सत्ता झाली दिली. 15 वर्ष अविरत सत्ता राष्ट्रवादीकडे, संपूर्ण सत्ता जिल्हा परिषद त्यांच्याकडे, पंचायत समिती त्यांच्याकडे, इथल्या जिल्हा बँक त्यांच्याकडे, इथला खासदार त्यांचा. यांचं काय हात धरले होते का? प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की लोकांच्या पुढे मी तुम्हाला पाणी आणतो, 2 किलोमीटर काम चालू करायचं. कॉन्ट्रॅक्टर ह्यांचेच बगल बच्चे, हेच पोटातले पार्टनर आणि सर्व श्रुत आहे कोण पार्टनर आहे, कोणत्या फर्म आहेत हे सगळ्यांना माहितीत. आणि कुठली फर्म काम करतायत कॅनलवर. सोयीनुसार इलेक्शनची वाट बघायची आणि सोयीनुसार नारळ फोडायचा कार्यक्रम घ्यायचा. ही कुठली दिशाभूल. मध्ये तर जी कामं मंजूरच नाहीत, ज्याच्यात अजून टेक्निकल सँक्शन नाहीत, ह्या सँक्शनचे भूमिपूजन एक गाडा घेऊन हिंडत होते मंत्री महोदय. काय प्रकार चालला होता. पुढं लाल दिव्याची गाडी, त्याच्या मागं पोलिसांची गाडी, त्याच्या मागे एक गाडी, त्याच्या मागं 5-10 मोटरसायकली आणि त्याच्या मागे एक मोटरसायकल, खोरं घम्यानं नारळ, हार पोलिसाच्या गाडीत उभं राहायचं, चौकात उभं राहायचं. हीच तुळकं येणार, हीच जुळणार,
कुटायचं, नारळ फोडायचा, त्याचं सँक्शन आहे का, त्याची मंजुरी आहे का, कुठं बी किती लोकांची फसवणूक करणार, किती दिशाभूल करणार. फलटणमध्ये म्हणे भुयारी गटार योजना काढली. ही भुयारी गटार योजना आहे का लोकांना कळालं का? ही मलनिस्सारण योजना आहे. पण मलनिस्सारण योजनेचं सरळ सरळ ह्यांनी नामकरण भुयारी गटार योजनेत केलं. पूर्वी काय सांगत होते, 2 फूट पाईप येणार, 6 फूट पाईप येणार, माणूस त्यात चालत जाणार, एवढा गटर होणार. आज काय परिस्थिती आहे? पाईपची साईज काय आहे? 6 इंची 9 इंची पाईपची साईज आहे. कोण विचारणार? आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टी त्यांच्याशी भांडतोय, वेळोवेळी आंदोलन करतोय. म्हणजे ही फलटणमध्ये प्रत्येक वेळेस विरोधी पक्ष काँग्रेस पक्षाचं कुठलं काम आलं, आम्ही ज्या विकास कामांना कधी विरोध केला नाही, विकास कामं असतील, विकास कामांना आम्ही बहुमताने, आमचे अशोकराव जाधव असतील, आमचे सचिन सर असतील, आमची संपूर्ण नगरसेवकांची टीम असेल, चांगल्या विकास कामाला सतत आम्ही पाठीशी उभा राहिलो. पण ह्यांचं विषय मीटिंगवर विकास काम किती, चांगले विकास काम किती, विषय 32, आणि चांगले म्हणजे समाजाला धरून असणारी विकास कामं किती, 2. आणि 30 कामं ह्यांच्या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरचं न झालेल्या कामाचं बिल अदा करणे, न झालेल्या कामाचं बिल अदा करणे, रस्त्याचं पॅचवर्क करणे, रस्त्याची चेंबर बांधणे, रस्त्याला सिमेंट पाईप टाकणे, ज्या गोष्टीमध्ये यांना आर्थिक गैरव्यवहार करता येईल, ह्यांची घरं भरता येतील. किती निधी येतो, आपण टॅक्स रूपात किती पैसे भरतो. प्रत्येकाची स्थिती इथं फलटण शहरामध्ये एकसारखी नाहीये. फलटणमध्ये ग्रामीण भागातली मुलं येतात, महिला येतात, मुली येतात शिकायला. त्यांना सुरक्षितता आहे का? इथं सुरक्षितता आहे का? नाना पाटील चौकामध्ये गेला तर ग्रामीण भागातले किती मृत्यू झाले. एक सिग्नल चालू करता आला नाही यांना, एक सिग्नल चालू करता आला नाही. जो सिग्नल एका संस्थेने लावून दिलेला आहे, तो सिग्नल त्या संस्थेने लावून दिलाय म्हणून चालू करायचा नाही. ही भूमिका ह्या राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी घेतली. प्रत्येक गोष्टीत समाजाच्या विरोधात गोरगरिबाला कसं नाडायचं, त्याच्या खिशातनं कसे पैसे काढायचे, जेणेकरून फलटणचा मध्ये सर्वे केला की फलटणची वाढ झाली, आणि मग फलटणचा सर्वे केला. फलटणच्या सर्व्हेसाठी कितीचं बिल द्यावं? जो लग्नात आपण ड्रोन वापरतो, आपण लग्नात ड्रोनचं बिल किती देतो? 10-15 हजार रुपये. मी म्हणतो फलटणमध्ये अख्खा ड्रोन फिरला, त्याचं बिल किती होईल? ₹1,00,000, 2,00,000. त्याचं बिल किती केलं? $90 लाखाच्या आसपास बिल केलं, 96 लाखाच्या आसपास. त्याच्या फलटणवरनं विमान फिरलं असतं, म्हणजे ही परिस्थिती फलटण नगरपालिकेत जी काही घडती, एक साधारण उदाहरण सांगितलं. कमीचं नाव घ्यायचं, एसआरए फंड कमीचने आणला, कमीचने केलं. सीएसआर फंड कमीचने आणला, कमीचने केलं. कमीचं डबडं कधी इथं फलटणला कामी आलं का? फलटण नगरपालिकेच्या माध्यमातूनच काहीतरी 4 काम करायचे. माझं म्हणणे सीएसआर फंड जातो कुठं? कमीचा. फलटण शहराच्या विकासासाठी जी कमीज कंपनी काढते पैसे, तर एक तर कमीज पैसे घालत नसेल, जर कमीज कंपनी पैसे घालत असेल तर त्या पैशाचा हिशोब ह्या सत्ताधाऱ्यांनी दिला पाहिजे, ह्याच आमदारांनी दिला पाहिजे, ह्याच खासदारांनी दिला पाहिजे. खासदाराची जबाबदारी होती की एवढी मोठी कंपनी, आणि ह्या कंपनी फलटणमध्ये लोक उपयोगी काय वापरते, लोक उपयोगांसाठी काय सोयी करते हे बघणं. आज तागायत 5 वर्ष झाले गेले. मला सांगा, या मतदारसंघात कधी खासदार कुठं आला का? गावात फलटणमध्ये खासदार कधी आला का? माननीय शरदचंद्र पवार एकदा 9 साली निवडून दिलं. सर्वांनी म्हटले की बाबा बारामतीचा विकास केलाय, असाच काहीतरी फलटणचा विकास होईल. त्यामुळं फलटण मधले
सर्व शरद पवारांना विरोध करणारे माननीय चिमणराव कदम असतील, हिंदुराव नाईक निंबाळकर असतील, संपूर्ण पुढाऱ्यांनी एक मताने शरद पवारांना त्यावेळेस पाठिंबा दिला. काय केलं शरद पवारांनी? रेल्वे प्रश्न अडवला आपला. त्यांच्याच पुतण्यांनी फलटणमध्ये काय सांगितलं की रेल्वे मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत रेल्वे जाऊन देणार नाही. म्हणजे तुम्ही फलटणची मतं पाहिजेत तुम्हाला, आणि मग फलटणच्या विकासाला का अडवा येत आहे? फलटणचं पाणी 15 वर्ष झालं कुठं चाललंय? फलटणच्या वाटण्याचं पाणी आज प्यायला पाणी नाही. आज आदरकीपासून, दोन्ही आदरक्यापासून, हिंगणगावच्या बेल्ट पासून खाली जाधववाडी मधला बेल्ट सगळा, झिरपवाडी, दोन्ही सोनवड्या, वडले, आंधरोड, टाकळवाडा, निंपळक या बेल्ट मध्ये साहेब पाणी नाही. पाणी प्यायला पाणी ही जर परिस्थिती राहिली तर जनावरांना चारा नाही, माणसांना प्यायला पाणी नाही. हे पाणी कुणाचं होतं? या आमच्या तालुक्याचं होतं. हे पाणी कुणी नेलं आणि कशासाठी नेलं? कुणाच्या स्वार्थासाठी नेलं? हे आज विचारायची वेळ आलेली आहे. यांनी राष्ट्रवादीचं माझं म्हणणं शरद पवारांनाच उभं करावं. लोक दाखवतील तालुक्याला तुम्ही किती फिरले, किती तालुक्यात दारिद्र्य आणले. आज कमिन्स सारखी इंडस्ट्री उभा केली. कॉन्ट्रॅक्टर कुठले? फलटण मधला कर्मचारी किती आहे? ही डोळ्यात देखत लूट चालली. कमी स्वरूपात आणून ही कमीची संडास उभी केली यांनी, जेणेकरून फलटणला कुठंच ह्याचा फलटणच्या नागरिकांना फायदा नाही, उलट फलटणच्या अडचणी निर्माण केल्या. प्रत्येक गोष्टीत अडचण आणायची आणि आपला उल्लू सीधा करायचा, उठायचं. आज म्हणायचं कमीच ती हे काम आपल्या फलटण नगरपालिकेसाठी कमीच्या माध्यमातून हे काम आम्ही केलं. आपण कमीच्या माध्यमातून केलं तर कमीच ती काय आणलं ही तर दाखवा. मग कमीच कडनं आणलेलं कुणाच्या खिशात गेलं? काय चाललंय? ही जबाबदारी होती पवार साहेबांची 9 साली, की तुम्ही खासदार होता, तुम्ही शब्द दिला होता तालुक्याला की निरा देवघरचं पाणी आम्ही या तालुक्याला कॅनल शेवटच्या टोकापर्यंत, माळशिरसपर्यंत नेणार. ही वाक्य पवार साहेबांची होती. त्या वाक्याला धरूनच ह्या सगळ्यांनी पाठिंबा दिला होता. चिमणराव कदम साहेब असतील, हिंदुराव नाईक निंबाळकर साहेब असतील, या लोकांनी त्यावेळेस ह्या वाक्याला धरूनच पाठिंबा दिला होता की या तालुक्याचं आमचं आता झालं गेलंय, चला आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं, गोरगरीब पोरांचं भलं होईल. काय केलं? तालुक्यात गावोगावात भांडणं लावून, गटतट पाडून आपला उल्लू कसा सीधा करता येईल, किती पाईपलाईनच्या योजना तयार झाल्या. उदाहरण म्हणून सांगतो, तालुक्यातली आंध्रोडची पाईपलाईनची योजना तयार झाली. कोणी आंध्रोडचं? कोण आहे इथं? आंध्रोडचं कोण आलंय का? आज पाणी येतंय, त्या पाईपलाईनला पाणी येतंय का ही विचारा. मग त्याचे पैसे गेले कुठं? त्याचा कॉन्ट्रॅक्टर होता कोण? आता काय चाललंय? आता परिवर्तन हवंय. आमच्या कार्यकर्त्यांना परिवर्तन हवंय. तुम्ही आज म्हणताय, आम्ही 1-1.5 महिन्यापूर्वी लोकांना कल्पना दिली होती. पेपरला आम्ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं की आम्ही यावेळेस घड्याळाला मतं देणार नाही. का द्यावी? तुम्ही काय तालुक्याचं काय भलं केलं? ही जी काही बिल्डिंगा दिसतात नाही तालुक्यात, हे आता ह्या सगळ्या अनाधिकृत आहेत. अनाधिकृत जागा, लोकांच्या बागेसाठी असणाऱ्या जागा, लोकांच्या उपयोगासाठी असणाऱ्या जागा, पार्किंगसाठी असणाऱ्या जागा, त्यांच्या पाहुण्यारावण्याच्या जागा वाचवण्यासाठी या जागेवले अतिक्रमण उठवून, ह्या जागेवर आरक्षण उठवून अतिक्रमण करून बिल्डिंग उभा केल्या. त्यातनं बांधकाम परमिशन खोट्या स्वरूपाच्या दिला. त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी दाद मागितलेली, उपोषणाच्या माध्यमातून गेलेलो आहे, हायकोर्टात आम्ही त्यात गेलेलो आहे. आम्ही संघर्ष करतोय. हे तुम्हा लोकांना कळावं की फलटण शहरामध्ये
तुमचे नेते मंडळी या गोष्टीमध्ये काम करतायत, फलटण शहराचं भलं डोळ्यासमोर ठेवून काम करतायत. मग अशी परिस्थिती असताना आम्हाला बाकीच्या तालुक्याचं काय माहित नाही, कोण बाकीच्या तालुक्यात किती मतं आहेत, कशी मतं आहेत, कोण आमदार आहेत, कोणाला मतं दिली जातील, काय जातील. पण आज तालुक्याचा आत्मसन्मान जागा करायची वेळ आलेली आहे. राष्ट्रवादीने गेल्या 25 वर्षामध्ये जे तालुक्यामध्ये हायदोस घातलेला आहे, तालुक्याचा जो खेळमंडपा केलेला आहे, त्याचं उत्तर काढण्याची वेळ आज तालुक्यात आलेली आहे. आणि तुम्ही लोकांना समजून सांगा की माझी भावना आहेच, आणि हा मतदारसंघ काँग्रेसने मागून घ्यायचा किंवा नाही घ्यायचा हे काँग्रेसच्या माननीय पृथ्वीराज बाबासाहेब ह्यांच्या माध्यमातून प्रयत्न चालूच आहे. ते होतील नाही होतील तो नंतरचा विषय. पण राष्ट्रवादीला मत न देण्यामागं माझं बी मत आहे, आणि यासाठीच मी मीटिंग बोलवली की लोकांचं काय म्हणणं. आता राहिला विषय रणजितदादांनी उभा राहायचा. जर काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आणि बाबा म्हटले की बाबा हा मतदारसंघ चेंज होतोय आदला बदलीत, तर रणजितदादा उभा राहतील. नाही म्हटली परत एक बैठक घेऊया, आपण रणजितदादांना बोलवूया, नेत्यांना बोलवूया, संबंधित काँग्रेसची कोणची काही नेते मंडळी त्यांना बोलवूया, मोठा मेळावा घेऊया, त्यात आपलं म्हणणं मांडूया. आज जे म्हणणं मांडलं त्या स्वरूपाचं तिथं वेळ देऊन म्हणणं मांडूया, आणि त्यावेळेस निर्णय घेऊया की आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जायचं का आपण आपलं स्वतंत्र आघाडी करून अपक्ष म्हटलं तर उमेदवारी टाकायची आणि आपली ही लोकसभा इलेक्शन लढवायची. मतं किती पडतील परमेश्वराला माहिती. मतं पडतील म्हणून कधीच आम्ही विचार केलेला नाही. गेले 20 वर्ष 25 वर्ष आम्ही नेत्यांच्या कुशीत तयार झालेली लोक आहे. आमच्यातला प्रत्येक आपला कार्यकर्ता हा कुठल्या सत्तेला कुठल्या पदाला बाळून इथं नाहीये. त्याला माहितीये त्याला उलट्या प्रवाहात पावायची सवय आहे, आणि तो अशाच जडणघडणीत तयार झालेला आहे. तो कधीही मागं हटणार नाही ही आम्हाला कल्पना आहे. आणि तुमच्या ताकदीवर तुमच्या बळावर वेळ पडली तर रणजितदादांना अपक्ष म्हटलं तर उभा करायची तयारी आमची राहणार. एवढंच बोलून